नागपूर महाल परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर नागपूर शहरात अनेक भागात पोलीस स्टेशन परिसरात कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। तर अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामठी शहरात देखील पोलीस अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। परिमंडल क्रमांक 5 चे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी कामठी शहरातील जनतेला शांतता तसेच संयम राखण्याचे आवाहन केले आहे। तर कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे देखील त्यांनी आवाहन केले आहे। सोशल मीडियावर पोलिसांची नजर असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले। कामठी शहर संवेदनशील नावाने ओळखले जात असेल तरीही कामठी शहराने काल झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर जो एकोपा दाखवला तो खरंच एकतेचा संदेश आहे। येणाऱ्या भविष्यात कामठी शहराचे नाव संवेदनशीलतेच्या यादीतून नक्कीच वगळण्यात येणार हे मात्र नक्की। नितीन रावेकर, न्यूज लाईव्ह 18। सर्व कामठीवासियांना नम्र आवाहन करतो की सोशल मीडियावरती कोणीही आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ करणार नाही। सोशल मीडियावरती पोलिसांची करडी नजर आहे। सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ करणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई करणे सुरू आहे। त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की सोशल मीडियावरती कोणीही आक्षेपार्ह पोस्ट करणार नाही। तसेच सोशल मीडियावरती अफवावरती विश्वास ठेवू नये, कोणीही अफवा पसरवू नये। पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता सुसज्ज आहे। आमची ठिकठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। त्याचबरोबर असामाजिक तत्वावरती कारवाई करणे सुरू आहे।